श्रोते हो, नमस्कार। एका भावकीमध्ये लोकसंख्या खूप असल्याने एका गावामध्ये एका भावकीत जास्त लोकसंख्या असल्याने एक व्यक्ती वारल्याने सर्व गावाला सुतक पडते असा अनुभव प्रत्येकाला आहे। आणि सुतक सगळ्यांना पडल्यामुळे बऱ्याचदा असं होतं, नवरात्र करता येत नाही, दिवाळी करता येत नाही, गुढीपाडवा करता येत नाही, कुठला सण करता येत नाही, असं बऱ्याचदा अनुभवायास येतं। म्हणून आपल्या दाते पंचांगामध्ये काल सुसंगत शास्त्र असा एक पेज आहे आणि त्यामध्ये आपल्या या ठिकाणी सुतक, ज्याला आपण अशौच असं म्हणतो, याचा संकोच करण्यात आलेला आहे। आणि त्या ठिकाणी संकोच करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की मृता शौचाचा संकोच करताना त्यांनी 4 विभाग केलेले आहे। कसे 4 विभाग केलेले आहे तर, जर तुम्ही सख्खे भाऊ असाल आणि एका छताखाली राहत असाल तर तुम्ही ते सुतक 10 दिवस पाळायचं आहे आणि 13व्या पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी अशौच पाळायचं आहे। त्यानंतर सख्खे चुलत भाऊ आहात परंतु तुम्ही वेगवेगळ्या घरामध्ये राहतात किंवा दूर गावामध्ये राहतात, अशा वेळेस त्या केसमध्ये तुम्ही 3 दिवस सुतक पाळायचं आहे आणि 3 दिवसानंतर स्नानाने शुद्धी होणार आहे। घरामध्ये गोमूत्र शिंपल्यानंतर तुमच्या घराची शुद्धी होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही घरामध्ये नवरात्रादी सर्व प्रकारचे कर्म केल्याने चालणार आहे। आता नवरात्र येणार आहे, सर्वांनी त्यानंतर नवरात्र बसवलं तरी चालेल। हो श्रोते हो, जर तुम्ही सख्खे चुलत भाऊ असाल आणि तुमच्या घरामध्ये एखादी घटना घडली तर पण तुम्ही वेगळे राहतात, अशा केसमध्ये तुम्ही 3 दिवसानंतर नवरात्र बसू शकतात। आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन, तर त्या संदर्भात मी तुम्हाला लिखित पुरावा या ठिकाणी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। यासाठी दाते पंचांगाच्या शेवटी काल सुसंगत शास्त्र नावाचं पेज आहे, ते तुम्ही बघू शकतात आणि त्यासाठी मी व्हिडिओच्या शेवटी ते देणार आहे। त्यानंतर 2 नंबरला त्यांनी काय म्हटलंय, ज्यांचे आजोबा एक आहेत, ज्यांचे आजोबा एक आहे परंतु तुम्ही चुलत भाऊ आहात, अशा वेळेस आणि तुम्ही वेगळे वेगळे राहतात किंवा दूर देशामध्ये राहतात, म्हणजे काय दूर गावामध्ये राहतात, अशा वेळेस तुम्ही फक्त 1 दिवस त्याचं सुतक पाळायचं आहे, म्हणजे 1 दिवस अशौच पाळायचं आहे। मग अशा वेळेस 1 दिवस झाल्यानंतर स्नानाने शुद्धी, त्यानंतर सर्व प्रकारची धार्मिक विधी कार्य तुम्ही करू शकतात।